पेणमधील नगरपालिका निवडणूक मतदानानंतर मतपेट्या केईए स्कूलमध्ये स्ट्रॉंग रूम बनवून पोलीस बंदोबस्तात आणि निवडणूक अधिकारी कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आल्या होत्या। शनिवारी पहाटेच्या सुमारास स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आलेल्या मतपेट्या या खाली असलेल्या लाकडी कपाटाचा दरवाजा उघडल्यानं एकच गोंधळ उडाला। हा सगळा प्रकार सीसीटीव्ही फुटेजद्वारे दिसून आला। या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यानं उमेदवार आणि नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली। यानंतर तहसीलदार तानाजी शेजाळ आणि अधिकारी वर्गानं स्ट्रॉंग रूम इथं येऊन सीसीटीव्ही फुटेज आणि घटनास्थळी पाहणी करून उंदरामुळे लाकडी कपाटाचा दरवाजा उघडला असल्याचं सांगण्यात आलंय। तसंच सीसीटीव्ही फुटेजमध्येही निदर्शनास आले असल्याचं निवडणूक अधिकारी तानाजी शेजाळ यांनी माहिती देताना सांगितलं। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी। रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महत्त्वाचा चेहरा म्हणून ओळखले जाणारे तसंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे अमित ठाकरे यांचे अतिशय विश्वासू सहकारी असलेले रुपेश पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली। त्यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रोजगार आणि स्वयंरोजगार विभागाच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली। रोजगार आणि स्वयंरोजगार विभागाचे महाराष्ट्र अध्यक्ष महेंद्र बैसाणे यांच्या हस्ते ही नियुक्ती देण्यात आली। रुपेश पाटील यांची मनसेतील कारकीर्द खूप मोठी आहे। पक्षाच्या स्थापनेपासून हा मनसेचा चर्चेत असलेला चेहरा आहे। पण कोरोना काळापासून रुपेश पाटील यांची ओळख जिल्ह्याबाहेर तसंच महाराष्ट्रभर पोहोचली। कोरोना काळात त्यांनी गोरगरीब गरजू हजारो लोकांची सेवा केली। गोरगरिबांचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न यावर ते नेहमीच आवाज उठवत असतात। मराठी माणसावर जिथे कुठे अन्याय होताना दिसेल तिथे रुपेश पाटील सर्वात अगोदर मनसेचा दणका दाखवताना दिसतात। त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन आज त्यांना पक्षानं मोठी जबाबदारी दिली आहे। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी। आपल्या सर्वांनाच माहिती आहे की महाराष्ट्रातली जी औद्योगिक वसाहत आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची जी औद्योगिक वसाहत असेल ज्याला इंडस्ट्रियल झोन आपण संबोधित करतो त्यात रायगड हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे। ठाणे, पालघर, नवी मुंबई आणि रायगड, तर रायगडमध्ये स्थानिक भूमिपुत्रांचा मोठा विषय आहे। आज तुम्ही जर पाहिलं तर नवी मुंबई एअरपोर्ट असेल किंवा मग स्थानिक ज्या नवीन कंपन्या असतील तिथे 80% स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराची संधी मिळवून देण्यासाठी आपल्याला एक सक्षम नेतृत्व हवं होतं, जे आपल्या रोजगार विभागासाठी तिथे स्थानिक भूमिपुत्रांसाठी काम करेल, रोजगार व स्वयंरोजगारासाठी काम करेल। अशासाठी आम्ही रुपेश वासुदेव पाटील यांची महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी आज नियुक्ती करीत आहोत। त्यांचं विभागातर्फे आणि पक्षातर्फे मी हार्दिक अभिनंदन करतो। जय महाराष्ट्र। आज सन्माननीय राजसाहेब ठाकरे व सन्माननीय अमितसाहेब ठाकरे यांचे मी मनापासून आभारी आहे का त्यांनी आज मला पुन्हा एक काम करण्याची संधी दिलीत आणि त्या संधीचे साक्षीदार ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवलं असे सन्माननीय बैसाणे साहेब व आमचे रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र साहेब यांनी मला आज एक कार्यकर्त्याला महाराष्ट्रात काम करण्याची संधी दिलीत। त्या कामाचा मी नक्कीच साहेब सोनं करीन आणि जिथे अन्याय होईल तिथं महाराष्ट्र सैनिक म्हणून नेहमी धावून जाईल। औद्योगिक क्षेत्रामध्ये जिथे कामगार अन्याय होतो तिथं मनसेचा एक कार्यकर्ता म्हणून नक्कीच त्यांना न्याय मिळवून देईल हे आपल्याला गवाही देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मुदखेड शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या अनुसया मार्केटमध्ये रात्री 2 वाजताच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली। या आगीत 2 नामांकित दुकानं पूर्णपणे जळून खाक झालेत। व्यापाऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। शहरातील अनुसया मार्केटमधील गजानन सोनटक्के यांचं स्वामी समर्थ फुटवेअर आणि चंद्रकांत बास्टेवाड यांचं कार्तिक ड्राय क्लीनर्स या 2 दुकानातून अचानक आगीच्या ज्वाळा निघून आल्या। पाहता पाहता आगीनं रौद्र रूप धारण केलं। यामुळे लाखो रुपयांचं नुकसान झाले। आग लागल्याचं लक्षात येताच आजूबाजूच्या नागरिकांनी आणि प्रत्यक्षदर्शींनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र आगीचा भडका मोठा असल्यानं ती आग आटोक्यात येत नव्हती। नागरिकांनी तातडीनं अग्निशमन दलाच्या गाडीची मागणी केली, परंतु नगर परिषदेची अग्निशमन गाडी घटनास्थळी पोहोचण्यास बराच उशीर झाला। गाडी येईपर्यंत दोन्ही दुकानातील फर्निचर, पादत्राणे आणि कपडे असा सर्वच माल जळून खाक झाला। प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये आणि व्यापाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी जब्बार शेख यांनी। एक वाजता फोन आला की दुकानला असं झालं। झाल्यानंतर आम्ही आले या ठिकाणी तर पूर्ण दुकान असं अक्षरशः पूर्ण राख होऊन गेलं होतं। दुकानामध्ये काहीच राहिलं नव्हतं माझ्या।
आणि मी जे होतं ना रोडच्या कडेला बूट पॉलिश करून लोकांचे पायातले जोडे शिवून लोकांचं पोट भरत होतो, उदरनिर्वाह करत होतो. माझ्या दुकानामध्ये अशी आग लागली आणि अक्षरशः लाईट बी 4-5 वेळेस येऊन जाऊ लागली होती. आणि अक्षरशः असं वाटालं की आपण कुठेतरी फसल्या गेलो. आणि प्रशासनानं बी आम्हाला या ठिकाणी अग्निशमन दलाची तर गाडी आलीच नाही. अर्धा करून आपल्या इथं अग्निशमन दलाची गाडी आली आणि एवढं माझं जीवितहानी होऊन गेली. आणि दुसरी गोष्ट, या ठिकाणी बिर्याणीचं हॉटेल आहे, आपण बघू शकता की या ठिकाणी सिलेंडर होतं. तर मामाच्या इथं दुकानाला सिलेंडर होतं, तिथं हरिओमचं सिलेंडर होतं त्या दुकानात. एवढी जीवितहानी होत होती, अक्षरशः आपल्या दुकानावर तरी बला गेली. सगळ्यात एवढी मोठी जर हानी झाली असतं तर प्रशासन काही करत नव्हते याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये लाईटचं जे असा प्रॉब्लेम होणार काल की अक्षरशः लाईट शॉर्ट सर्किट येऊ लागली. मला शासनाला एवढंच म्हणायचं आहे की आम्हाला कुठल्याही प्रकारचा आर्थिक मदत भेटावं. माझं जवळपास 15 ते 20 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे. माझ्या दुकानचं होऊन मी ओपनिंग कमीत कमी 4च महिने झालेले आहेत. एवढंच म्हणायचं आहे मला प्रशासनाला, मला योग्य ते न्याय मिळून द्यावा. आणि हेच मी अपेक्षा करतो तुमच्या मायबाप जनतेला मी पाया पडतो. मला पदरात घेऊन बस माझं नुकसान एवढं झालं की काही सहन करायसारखी माझी कॅपॅसिटी नाही. तुमच्या पायातले जोडे शिवून मी पोट भरत गेलो. तर मला अक्षरशः 3 वाजता इथं अग्निशमन दलाची गाडी आलेली नाही साहेब. 4 वाजता आली. एवढी पब्लिक होती, टँकरनं पाणी किती टाकणार? नगर परिषदेचा कर्मचारी झोपेतून उठेना, काहीच नाही. त्याला काय कोण जबाबदार राहणार? अक्षरशः लाईट 4-4 वेळेस जाऊ लागली. म्हणजे याच्यावरच पोट आहे. मी रोडच्या रस्त्याच्या कडेनं पोट भरून लोकांचे जोडे शिवून पोट भरून इथं येऊन बसलो होतो. तर प्रशासनानं म्हणजे कुठलीच प्रकारची रक्कम घेतली नाही. आम्ही काय करणार? कुणापाशी न्याय मागणार आता? मला या ठिकाणी सर्व जनतेचं एवढंच मागायचं आहे की माझं एवढं नुकसान झालेलं आहे की 15-20 लाख रुपयाचं काय ते मला एवढंच मिळून द्यावं. सर्व जनतेला मला एवढीच मागणी करायची आहे. बस म्हणजे पहिलं जसं दुकान होतं ना तसंच करायचं आहे. आणि माझ्याकडून जे लोकांचे कपडे आलेले आहेत लॉन्ड्रीचे, त्याला मी तुम्हाला हात जोडून तुमच्या पाया पडतो. बस एवढंच मला सहकार्य करा. बस दुसरं माझ्या हातानं तुमची कोणतीच नुकसान झालेली नाही. म्हणजे एवढे नुकसान झालं ते मी सांगू बी शकत नाही. तुम्हाला सहन करायची म्हणजे याच्यामध्ये हे नाही. माझ्या आजी माय आहे, म्हातारी बाबा आहेत, सगळे सुखदुःखामध्ये आहेत. आता काय करणार? त्याला कोण समजून सांगणार? एवढं का अक्षरशः आम्हाला असं कळणारी घटना घडली नाही. आम्ही रोडच्या कडेनं बूट पॉलिश करून पोट भरणारे या ठिकाणी येऊन बसलो होतो. आणि याला देवाला बी काही कळलं नाही की बा असं चांगलं झालं. आता डोळ्याचे बी देवाचे बी डोळे उघडले नाहीत. बाबा कसं झालं आम्ही काही करू शकत नाही. बाबा पूर्ण लई नुकसान झालं माझं. त्याच्यात काहीच राहिलं नाही. अक्षरशः पत्र दगडानं फोडून काढावं लागलं त्याच्यामध्ये. माझी जर गाडी जर आली असती वेळेवर तर हे माझं हे पूर्ण साईड थोडंफार तर राहत होतं. अग्निशमनाची गाडी अर्धा पुरून आली. अक्षरशः 3 वाजून 10 मिनिटांना या ठिकाणी गाडी आली. आणि टँकरनं माणूस बकेटीनं पाणी किती टाकू शकत सांगा ना तुम्ही? अबे काय टाकी नवं याला टाकी भरायसाठी की आपण या ठिकाणी टाकी भरू असं काही झालं नाही. अग्निशमनाची गाडी अर्धा पुरून ठिकाणी येऊन आली. इथं नगरपालिकेचा कर्मचारी पण होता. इथं टाकीमध्ये येऊन तिथं टँकरनं पाणी आणल्याच्या नंतर इथं बकेटीनं माणूस किती पाणी टाकल सांगा ना तुम्ही मला? प्रशासनानं डोळे उघडा आणि मला जी आर्थिक मदत आहे ते घेऊन द्यावा. बस एवढीच अपेक्षा करतो. नंदुरबार तालुक्यातील बिलाडी इथं प्रस्तावित असलेल्या बिलाडी धरण प्रकल्पाला अखेर मंजुरी मिळाली. आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या प्रयत्नांना यश आले. शासनानं 113 कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता या प्रकल्पाला दिली असून या प्रकल्पाचं काम आता जलद गतीनं सुरू आहे. डॉक्टर विजयकुमार गावित यांनी बिलाडी धरण प्रकल्पाची मुहूर्तमेढ 1999 मध्ये तत्कालीन मंत्री असताना रोवली होती. या प्रकल्पाला मूळ प्रशासकीय मान्यता 2008 मध्ये मिळाली होती. परंतु शेतकऱ्यांच्या मोबदला आणि गावचं पुनर्वसन या कारणामुळे हा प्रकल्प रखडला होता. परंतु आता खऱ्या अर्थानं धरणाला गती मिळणार आहे. या धरणामुळे सुमारे 830 ते 1830 सेक्टरपेक्षा अधिक शेती भूभाग हा सिंचनाखाली येणार आहे. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार आहे. बिलाडी लपा योजना बरेच वर्षापासून प्रलंबित होती. आम्ही ही योजना प्रपोज केली होती 1999 साली. परंतु सर्व प्रयत्न करत शेवटी 2008 मध्ये त्याला प्रशासकीय मान्यता मिळाली. आणि ती मिळाल्यानंतर आम्ही भूमिपूजनसुद्धा केलं होतं. परंतु जमीन अधिग्रहण असेल, गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न असेल खामगावचा, याच्यामुळे अडचणी येत गेल्या. आणि मग ह्या अडचणी
सुटत नसल्यामुळे शेवटी आम्ही ठरवलं की या धरणाची उंची कमी करायची आणि खामगावचं पुनर्वसन न करता आपण उंची कमी करून काही गावं थोडं कमी होतील, परंतु वंचित राहणार नाही शेतकरी, म्हणून आम्ही याला 2000 ऑगस्ट 24ला आम्ही दुसरी मान्यता दिली आणि ती मान्यता दिल्यानंतर त्याचं संरक्षण भिंत बांधायची, जेणेकरून खामगावला त्याचे पाण्याचा त्रास होणार नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी मार्च 25पर्यंत जवळजवळ 17,76,00,000चा खर्च आपण तिथे केलेला आहे. या बिलाडी लपाला 113 कोटी ते प्रशासकीय मान्यता दिली आहे आणि हे 2 ते 3 वर्षात हे काम पूर्ण होणार आहे. सर्वसाधारणपणे 830 हेक्टरपेक्षा जास्त जमीन पाण्याखाली येणार आहे. याच्यामध्ये प्रामुख्यानं बिलाडी असेल, नंदुरबार असेल, त्याच्यानंतर करसकोपे असेल, सुंदरते असेल, नवे असेल, या गावांना पाणी पुरवठा होणार आहे, सिंचनाचा लाभ मिळणार आहे. आणि त्यामुळे मला वाटतं की खूप प्रलंबित प्रश्न सुटेल. राहिलेली जी गावं आहे खालची किंवा नंदुरबार तालुक्यातली पश्चिमेकडली गावं आहे, त्या गावांनासुद्धा आपण उकाईच्या बॅकवॉटरमधून पाणी उचलून पश्चिमेकडचा भाग 100% इरिगेशन होईल, याची आपण त्या ठिकाणी काळजी घेतलेली आहे. आता बिलाडीचं काम पूर्ण झालं आहे, 2 ते 3 वर्षात ते काम पूर्ण होईल आणि जे उकाईचं बॅकवॉटरमधून आपण पाणी उचलणार आहे, त्या पाण्यासाठी आपण जे काही त्या ठिकाणी बोर करणार आहोत तापी नदीमध्ये किंवा जिथून आपण पाणी उचलणार आहोत, त्याची आपण गुजरात सरकारकडून परवानगी मागितली आहे आणि ती परवानगी मिळाली तर नंदुरबार तालुक्यातील जवळजवळ 64 गावांना शेतीसाठी पाणी मिळू शकेल. त्याचबरोबर अक्कलकोवा तालुक्यातील 32 गावांना आणि नवापूर तालुक्यातील 10 गावांना या सिंचनाचा लाभ होईल. पुणे इंदोर महामार्गावरील येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथील टोल नाक्याची मुदत मध्यरात्रीपासून संपल्यानं प्रवासी आणि वाहन चालकांना मोठा दिलासा मिळालाय. गेल्या 20 वर्षांपासून टोल नाका सुरू होता. दरम्यान या टोल नाक्याची मुदत संपली असून यापुढे या टोल नाक्याला कोणतीही मुदतवाढ देऊ नये अशी ठाम मागणी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. आता विना टोल वाहनं प्रवास करत आहेत. मी सागर नाईकवाडे येवला. माझे माल वाहतूक गाडी होती. दररोज जवळजवळ 4 ट्रिपा कोपरगाव येवला महामार्गावर व्हायच्या. या टोल नाक्याला, या टोल दराला आम्ही खूप त्रासदायक आम्हाला पैसे भरावे लागायचे. पण आता हे टोल मुक्त झाल्यामुळं नक्कीच येवला शहरातील व तालुक्यातील सर्व वाहनधारकांना याचा नक्कीच दिलासा मिळणार आहे. पूर्ण टोल आकारण्यात यावा नाही ही शासनाला नम्र विनंती. पुणे इंदोर राष्ट्रीय महामार्गावर कोपरगाव ते मालेगाव या एवढ्या भागाकरता येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथे टोल नाका साधारणतः 20 वर्षापूर्वी ठेवण्यात आला. टोलचे भूत हे 20 वर्षापासून तालुक्याच्या व वाहनधारकाच्या मानगुटीवर बसलेले होते. अखेर आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने, शरदचंद्र पवार पक्षाने याचा पाठपुरावा केला व 13 डिसेंबर 2025 ही याची अंतिम मुदत होती. ही मुदत त्याला 11 महिने 21 महिने एक्सटेन्शन करून मिळालेली होती. आता आम्ही कालपासून टोल प्रशासनाला विनंती केली की आपण 13 डिसेंबरच्या रात्री 12 पासून येथे टोल वसुली करू नये, अन्यथा आमच्याकडून मोठे आंदोलन छेडण्यात येईल. यात होणाऱ्या तुमच्या नुकसानीची जबाबदार तुम्ही स्वतः असाल याची माहिती आम्ही त्यांना दिली होती. त्यानुसार आज तरी त्यांनी टोल वसुली बंद ठेवलेली आहे. भविष्यात त्यांनी 1-2 दिवस गॅप देऊन ही टोल वसुली करण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी देखील आमची प्रशासन, पालकमंत्री नामदार भुजबळ साहेब, आमदार किशोर भाऊ दराडे हे जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहे, तुमच्या माध्यमातून आम्ही त्यांना विनंती करतो की कृपया आपण या टोल देऊ नये व पुन्हा टोलचं भूत
हे तालुक्याच्या व वाहनधारकांच्या मानगुटीवर बसू नये. हा रस्ता आता NHAI कडे हस्तांतरित झालाय ही माहिती मिळते. नितीन गडकरी साहेबांच्या माध्यमातून जवळपास 160 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. यामध्ये रोडचे रुंदीकरण, रोडचे डांबरीकरण होईल. यामुळे अपघाताचे प्रमाण कमी होईल व वाहतूकही सुरळीत होईल व लोकांना टोलही भरावा लागणार नाही. अशी सर्व परिस्थिती असताना कृपया आम्हास आपली नम्र विनंती आहे, आपण हे टोलचे भूत पुन्हा आमच्या मानगुटीवर बसू नये. डॉक्टरांच्या हयगईपणामुळे युवतीचा मृत्यू झाल्याचा आरोप करत युवतीच्या नातेवाईकांसह संतप्त ग्रामस्थांनी कणकवली शहरातील खासगी रुग्णालयातील डॉक्टरांच्या केबिनला घेराव घातला. तोडफोड केल्याची तसंच युवतीचा मृतदेह रुग्णालयाच्या दारात ठेवण्यात आल्याची धक्कादायक घटना दुपारी घडली. या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन कणकवली पोलिसांनी सदर खासगी रुग्णालय गाठलं. पोलीस ग्रामस्थांना समजवण्याचा प्रयत्न करत होते, मात्र ग्रामस्थ ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे ग्रामस्थांनी या रुग्णालयाची तोडफोड केली. याबाबत कणकवली पोलीस अधिक तपास करत आहेत. जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील रिधोरा खंडोपंत इथं अचानकपणे तब्बल 80 मेंढ्यांचा संशयास्पद मृत्यू झालाय, तर काही मेंढ्यांची प्रकृती गंभीर आहे. मेंढपाळ नाना गोरे यांच्या मालकीच्या या सर्व मेंढ्या होत्या. विषबाधा झाल्यानं मेंढ्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय. यामध्ये मेंढपाळाचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. तात्काळ पंचनामा करून पशुपालक शेतकऱ्याला आर्थिक मदत करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं मनपा प्रशासनाच्या वतीनं प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली होती. मात्र याच प्रारूप यादीत अनेक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला होता. आता मात्र एकाच प्रभागात एकाच कुटुंबातील एकाच व्यक्तीच्या तब्बल 200 नावांचा समावेश दिसून आलाय. त्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. प्रभाग क्रमांक 18 राजापेठ कवरनगरमध्ये तब्बल 3500 मतदारांमध्ये वाढ झाल्याचा आरोप माजी नगरसेवक मुन्ना राठोड, युवक काँग्रेसचे समीर जवंजाळ यांनी केला होता. आता मात्र सारंग राऊत या नावाचे तब्बल 200 मतदारांचा समावेश दिसून आल्यानं युवक काँग्रेस पदाधिकारी समीर जवंजाळ यांनी आक्षेप घेतलाय. प्रभाग 18ची जेव्हा प्रारूप यादी महानगरपालिकेत आम्ही तपासत असताना आमच्या असं लक्षात आलं की सारंग राऊत हे माझे मित्रसुद्धा आहे आणि भाजपाचे पदाधिकारी आहे. त्याच्यामुळे यांच्या घरात 200 मतदार राहू शकत नाही याची मला पूर्णतः खात्री असल्यामुळे यावर मी तेव्हाच आक्षेप उचलला आणि त्याच्यानंतर आम्ही याच्यात पाहणी केली असता याच्यावर 200 मतदार वेगवेगळ्या आडनावाची आढळून आली. त्यामुळे आम्ही जेव्हा निवडणूक आयोगाला तक्रार केली तर महानगरपालिका निवडणूक आयोगांचं याबद्दल असं म्हणणं पडलं की आम्ही कुठलाही फेरबदल करण्याचा आम्हाला अधिकार नाही, हे नावं कमी करण्याचा आम्हाला अधिकार नाही. त्यामुळे आता या मतदारांचं काय होणार हा मोठा प्रश्न आमच्यासमोर उपस्थित राहिला. या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.